हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? अहो मस्त असा सगळा व्हिडिओ नक्की बघा. कसली मोठी पिंड आहे, नजारा बघू शकता. मंदिर आणि त्रिशूळ तर खूप उंचावरती आहे. खूप छान आहे खरंच. पिंड तर खालून दिसत होती ना आपल्याला, कसली मोठी आहे. आमचे फोटो काढले ना तर एक पण चांगला येणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो, तर चला माझ्याबरोबर सगळा पूर्ण व्हिडिओ बघा. खूपच छान आहे. त्र्यंबकेश्वरला गेले होते तर हा बघा शंकराचा मंदिर आहे. तिथून थोडंसं लांब आहे डोंगरावरती, तर तिथे जाऊन ही पिंड बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. आणि ते लाईनशीर खूप असे मंदिर आहेत छोटे छोटे बनवलेले. कृष्णाचा आहे, गणपतीचा आहे, देवीचा आहे, शीतळा देवी, कोणते सगळ्या देवी आहेत इथे. सगळ्या देवी आहेत इथे, कारण की एकदम आतून आपण फोटो नाही घेऊ शकत देवांचं, त्यामुळे थोडंसं बाहेरून घेतलेलं आहे. तिथे आम्ही दर्शन घेतल्यानंतर बघा इथं माशा आहेत बघा. तर सगळं तळं आहे बघा त्या तिथे त्र्यंबकेश्वरच्या तिथं मोठं तळं आहे. म्हणजे 2 तळे आहेत तिथं, पण हा होता जवळ तिथं. तर पाव घ्यायचे आणि माशांना चारायचं. सगळे लोक तेच करतात. तर इथे माशा बघू शकता तुम्ही. आणि आपल्या इकडचे लोक आहे ना, माशा एक पण जगून देत नाहीत. सगळे पकडतात आणि खातात. छोटे छोटे पकडून येतात. आणि तिथे बघा किती आहेत. तर आता आम्ही इथं त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये इथं लाईनीला गेलेलो आहे. लाईन बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर ती आम्ही इथे मंदिरात गेलेलो आहे. गेल्या दिवशीच गेलेले आहे आम्ही. तर इथे बघा बाहेरून फोटोशूट केलेला आहे. तर इथे पूजा चाललेली आहे, हे बघा. तर त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. आणि तिथे बघा कोण कोण गेलेलं आहे त्यांनी कमेंट करून सांगा मला. खूप गर्दी होती, खूप. आम्ही बसून जात होतो. हा मंदिर आहे बघू शकता तुम्ही. तुम्ही लोक गेलेले असेल तर नक्कीच कमेंट करा. हा बघा इथं सगळ्यांनी स्नान केलेलं आहे. इथेच सगळ्यांनी आंघोळ्या करतात. तर खूप आणि ते आंघोळ्या झाल्यानंतर आम्ही आहे ना दर्शनाला गेलेलो होतो. पण व्हिडिओ थोडेसे मागं पुढं झालेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. काही शॉर्ट काढलेले आहेत, काही उभे काही आडवे, त्यामुळं तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. आता इथे बाहेरून बघू शकता तुम्ही. बाहेरून सुद्धा मंदिर दिसतो आपल्याला. आणि इथे मोठी अशी एकदम टी व्ही सारं लावलेलं आहे इथे बघा. स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. एकदम पडद्यावरती कसं असतं तसं बघा, बरोबर आपल्याला व्यवस्थित दिसते बघा. आतमध्ये जी पूजा चाललेली आहे ती बाहेरून आपल्याला इथे दिसत आहे. बाहेर आल्यानंतर आम्ही बघू शकता तुम्ही शंकराची मूर्ती किती छान आहे बघू शकता इथे बघा. बाहेरूनच मी शूट केलेला आहे बघू शकता. एवढी गर्दी आहे तिथं, खूपच गर्दी आहे. त्र्यंबकेश्वरला कोण कोण गेलेलं आहे त्यांनी नक्की कमेंट करून मला सांगा. शूट एकदम व्यवस्थित मी बाहेरून सुद्धा केलेलं आहे आणि आतमध्ये गाभाऱ्यातलं पण घेतलेलं आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. 3 ज्योतिर्लिंग आहे बघा इथं. इथे आहे ना कारण की इथे सुद्धा मंदिरं आहेत बघा. हे दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेलो होतो दुसऱ्या दिवशी. जवळजवळच आहे देवस्थान. इथं देवींच्या मूर्त्या आहेत, मंदिर वेगवेगळे आहेत बघा. इथं बाहेरून अशा पद्धतीने हे शंकराचं मंदिर आहे बघा दुसरा. इथे पण बाहेरूनच शूट केलेलं आहे, जास्त आतून शूट केलेलं नाही मी. हा इथे महादेवची पिंड आहे इथं पण. जो मेन आपण बघितलेला आहे 3 ज्योतिर्लिंग, तर रात्रंदिवस म्हणजे कधीच असं म्हणजे पाणी सुकत नाही. ते एक गुपित नदी आहे, त्या नदीचं पाणी तिथं आलेलं आहे. जास्त माहिती तर मी सांगू शकत नाही. मी पहिल्यांदाच गेले होते, पण तिथं आम्ही जिथे थांबलो होतो त्या मला सांगत होत्या सगळी माहिती. तर एखादा व्हिडिओ मी बनवेल, त्यांनी मला जे काय माहिती सांगितलेली आहे तर मी एक व्हिडिओ सेपरेट बनवेन. तर कमेंट नक्की करा तुम्ही, मी नक्कीच बनवेन. कारण की खूपच छान होतं तिथं. आणि जेवढी माहिती सांगितली तर असं वाटत होतं की खरंच ऐकतच बसावा तिथं. तर आम्ही डोंगरावरती ती पिंड तुम्हाला मोठी दिसत आहे, ती पिंड खालून आम्हाला एवढी छान वाटली, एकदम मस्त. वरती जाऊन बघितलं पिंड बारीक नव्हती, ती खूपच मोठी येते. आणि इथे शंकराचं मंदिर आहे तो इथे. आणि ते त्रिशूळ बघितलेलं आहे तुम्ही किती उंचावरती आहे, खूप लांबून असं दिसतं ते. इथे पण शंकराचं मंदिर होतं ना, तो त्रिशूळ लांबूनच दिसत होता आम्हाला खालून. आणि पिंड पण खूपच छान बनवलेली आहे, खूप मोठी आहे बघा.
तर इथे सुद्धा लाईनशीर देव आहेत. इथे पण बघितलेलं सगळ्यात पहिलं गणपती आहे, विष्णू, सगळ्या मूर्त्या आहेत इथं पण. देवस्थान खरंच त्र्यंबकेश्वरला खूपच छान आहे. इकडे तिकडे आम्ही पहिला एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे स्वामी. इथे शंकर पार्वतीची मूर्ती लावली होती, म्हणजे फोटो लावला होता. इथे हार वगैरे मिळतात आणि दर्शन पण होत नाही, खूप गर्दी असते, पण म्हणजे तिकिटावर पण दर्शन होतो इथे. तिकिटावरती म्हणजे कसं 200-250 रुपयाला काहीतरी तिकीट आहे आणि आतल्या साईडला सोडतात. पण आम्ही तसं नाही केलं, आम्ही लाईनीला लागून दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी तर दर्शन होणारच नव्हतं, कसं बी पैसे देऊन बी ना असं बी. पण त्याच्यात काय मजा नाही पैसे देऊन, कारण की आपण एवढं लांबून जातो, मग बारीला लागूनच दर्शन केलं तरच छान वाटतं आपल्याला, बरोबर ना. पैसे देऊन तर मग काही पण होऊ शकतं. म्हणून मग आम्ही लाईन लावली, 2 तास 2.5 तास लागले आम्हाला, पण खूप छान आमचं दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी बाहेरून दर्शन घेतलं. बघू शकता इथं सगळ्यांनी दर्शन घ्या. आता आम्ही डोंगरावरती गेलो होतो, तिथून हे सगळं शूट केलेलं आहे मी. डोंगर तर एवढं छान दिसतं तिथं. शंकराचं मंदिर आहे तिथेच जवळ आहे, पण तिथे वरती चढलो होतो आम्ही. तिथून मग हे त्र्यंबकेश्वरचं पूर्ण हे गावाचं शूट आहे बघा व्हिडिओ. एकदम डोंगरामध्ये आहे. नाशिकवरनं खूप लांब आहे बरं का. आता इथे परत आता कुंडांमध्ये बघा, इथे थोडं शूट केलेलं आहे मी. सगळे लोक इथं येतात आंघोळीला. आता ह्यातली सगळी माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला, कारण की आम्ही जेव्हा गेलो होतो ना, तर हे पाणीचं वगैरे पूजन वगैरे केलं होतं. हे दुसरा सेपरेट व्हिडिओ बनवेन मी. आता पुन्हा इथं आम्ही आलेलो आहे माशांना पाव चारण्यासाठी. इथे भरपूर लोक बसलेले असतात पाव घेऊन, म्हणून आम्ही पण पाव घेतले आणि माशांना दिलं. तर एकावर एक पडत होत्या आणि आपल्याकडं बघा माशा इथे एक ठेवत नाही, सगळे पकडून नेतात आणि खाऊन घेतात. म्हणजे छोट्या छोट्यासुद्धा सोडत नाही, सगळे घेऊन जातात. पण इथे माशा बघू शकता, सगळे ब्राह्मण लोक आहेत इकडं, त्यामुळं त्यांना खायला देतात आणि एकसुद्धा मारलेलं नाही कुणी असं. त्यामुळं ते अशा मोठ्या झालेल्या आहेत. 2 आहेत असे तळे, एक वरच्या साईडला आहे आणि एक खालच्या साईडला आहे. पण आम्ही इथंच जवळ होतो, त्यामुळं आम्ही इथंच येत होतो माशांना पाव टाकण्यासाठी. आणि थोडंसं इकडून तिकडून हिंडून सगळं बघितले. जवळपास देवस्थान होते ते केले आम्ही. आता इथं मी शूट केलेलं आहे सगळ्यांचं बघा. इथं सकाळी सगळे आंघोळ्या वगैरे करत होते. हे 11च्या टायमाचा व्हिडिओ आहे, कारण की सगळे लोक आलेले आहेत, मी पण आलेले आहे हातपाय धुवायला. आणि हे बघा बाहेरून मंदिराच्या बाहेर आहे, हा गाभाऱ्यातला आहे थोडासा, कारण की व्हिडिओ काढून देत नाही आतमध्ये, शूट करून देत नाही आतमध्ये. आता परत संध्याकाळच्या टायमाला मग पुन्हा आम्ही बाहेर आलेलो आहे आणि मग असा नजारा आहे, बघू शकता तुम्ही. सेम आहे 2 जागेवरती असंच. डोंगर पण असं दिसतो बघा इथून. सगळीकडनं गोल येड्यावरती सगळे घरं आहेत आणि हे मंदिराचा नजारा बघू शकता तुम्ही. बाहेरून थोडंसं व्हिडिओ काढला होता मी मंदिराचा. खूप छान आहे. कोण गेलेला आहे त्र्यंबकेश्वरला नक्कीच कमेंट करून सांगा. बघा इथं अभिषेक चालू आहे आतमध्ये, गाभाऱ्यामध्ये बघितलं इथं बघा अभिषेक चालू आहे. त्यानंतर ती मूर्ती ठेवल्यावर तशी मूर्ती पण दाखवलेली आहे तुम्हाला मी. 3 ज्योतिर्लिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला सगळे लोक जातात आणि ह्यांचा अर्थ जे आहे त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे. ज्यांच्या घरी होतो आम्ही त्यांनी आम्हाला व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. खूप छान वाटलं आम्हाला. कोण गेलेलं आहे त्र्यंबकेश्वरला नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. एक लॉंग व्हिडिओ परत मी बनवणार आहे, माहिती सांगणार आहे सगळी. बघा अभिषेक झाल्यानंतर बघा ते हे बघा अशा पद्धतीने इथं सजवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता तयारी पूजा केली पहाटेपासून. आज पूर्ण दिवस दर्शनला गर्दी असते, बघितलं तुम्ही पूर्ण दिवस. इथं बघा आतल्या साईडला पण मी थोडंसं शूट केलेलं आहे, हारवाले वगैरे आहेत तिथं. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.